1950 सालचा काळ आपण बघितलो. 35 कोटी लोकसंख्या आपली होती, 35 टन धान्य आपलं होतं. त्यावेळेस युरोपमधून जहाज यायचं, त्यावेळेस त्यातून मिलो यायचा, गहू यायचा असं म्हटलं जायचं. त्यावेळेचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी डिक्लेअर केलं, याला सहकार्य करायचे, याला आपण स्ट्रगल मध्ये सोडायचं असेल तर त्यांनी देशात जनतेला आव्हान केलं होतं. आठवतो एक त्याच्यामध्ये 331 मिलियन टनापर्यंत धान्य उत्पादन पोहोचलं. 2 वर्ष धान्य पिकलं नाही तरी सुद्धा आपल्याला पुरेल एवढं धान्य साठा आपल्याला शिल्लक आहे. फळ पिकाच्या बाबतीत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फळ पिकाची लागवड करावी असं या भावनेतून आम्ही यावर्षी केळी केली. पुढच्या वर्षी आंबा करणार आहोत. त्याच्या पुढच्या वर्षी अजून कदाचित कोरडवाहू सीताफळे असू शकेल, कोरडवाहू पेरू असू शकेल. अशा प्रकारच्या, कारण की या देशाचं अन्नधान्याच्या बाबतीत पोट भरलेलं आहे आणि त्यामुळं आज शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फळ ज्या प्रमाणामध्ये त्याला अपेक्षित असतं ते मिळत नाही. आणि म्हणून एक पर्याय म्हणून फळबाग उत्पादन हे एक पर्याय म्हणून आम्ही एक आव्हान म्हणून शेतकऱ्यांच्या समोर ठेवतो आहे. आणि केवळ ठेवतच नाही, सांगतच नाही, त्याचा प्रत्यक्ष रूपाने त्याची लागवड करून त्याला मोठं करून ते कसं होऊ शकतं हेही शेतकऱ्याचं दाखवण्यासाठी हा प्रत्यक्ष म्हणजे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आम्ही केळांचं इथं आयोजित केलं. मागच्या वर्षी जी 125व्या जयंतीच्या निमित्ताने भाऊसाहेबांचं जे डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं ते लाईव्ह होतं. दॅट वॉज दी फर्स्ट इन विदर्भ. अशा प्रकारचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आत्तापर्यंत कोणीही केलं नव्हतं. त्यामध्ये आम्हाला अभिमान आहे की तो पुढाकार श्री शिवाजी शिक्षण संस्थेने घेतला. यामध्ये केळीच्या बाबतीत जैन इरिगेशननी सुद्धा आम्हाला तेवढंच सहकार्य केलं. आपल्या म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी नाही पण आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो, आम्ही त्याच्या रोपाचे पैसे अजूनही दिलेले नाही. त्यांना म्हटलं आम्ही जेव्हा उत्पन्न निघेल तेव्हा आम्ही त्याचे पैसे देऊ. म्हणजे अशा प्रकारचं सहकार्य जैन इरिगेशन